घरी पाहुणे आले की सर्वप्रथम नॉनव्हेजचा बेत बनविला जातो, पण नॉनव्हेजसारख्याच व्हेजिटेरियन भाज्यासुद्धा तशाच चमचमीत आणि झणझणीत होऊ शकतात। तर आज आपण तशीच एक भाजी पाहूया। तर आज आपण पाहत आहोत शेवग्याच्या शेंगाची चमचमीत झणझणीत रस्सा भाजी, जी चवीला अगदी अप्रतिम होते आणि नॉनव्हेजपेक्षाही अगदी चमचमीत आणि झणझणीत लागते। सोबतच शेवग्याच्या शेंगांचे आरोग्यासाठी भरपूर असे लाभदायक फायदे देखील आहेत। चला तर मग मस्त अशी ही रेसिपी पाहूया। सर्वप्रथम आपल्याला शेवग्याच्या शेंगा घ्यायच्या आहेत, त्या कट करून त्यावरची सालं काढून स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्या आहेत। इथे मी अर्धा किलो शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत, पण भाजीकरिता आपल्याला पाव किलो शेंगा लागणार आहेत। शेंगा बुडेल इतपत यामध्ये पाणी घालायचं। सोबतच आपण यामध्ये घालणार आहोत चमचाभर मीठ आणि अर्धा चमचा हळद। सर्व व्यवस्थित असं एकजीव करून घेऊया। पाण्याची एक उकळी काढायची आणि झाकण ठेवून मध्यम आचेवर 10 ते 15 मिनिटे हे शेंगा छानपैकी उकळून घेऊया। 10 ते 15 मिनिटांमध्ये ही शेंग व्यवस्थित अशी शिजते। एखादी शेंग तुम्ही चेक करून घेऊ शकता। शेंगा भाजीमध्ये शिजतात त्याकरिता आपल्याला शेंगा जास्त बॉईल करायची नाहीत। आता आपण भाजीसाठीचा मसाला तयार करून घेऊ। त्याकरिता एका कढईमध्ये आपल्याला 2 मोठे चमचे कापलेलं सुकं खोबरं घेऊन ते मंद आचेवर छान परतवून घ्यायचे। खोबरं छान परतलं की त्यामध्ये एक मोठा चमचा तीळ घालायचे आहेत। इथे हे दोन्ही साहित्य छान परतलेले आहेत। आता आपण याला काढून घेऊया। त्याच कढईमध्ये आपल्याला एक पाव चमचा तेल घालायचे। त्यामध्ये एक मोठ्या आकाराचा पातळ चिरलेला कांदा घालायचा आहे। सोबतच 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा देखील आपण चिरून घालूया। कांद्याचा कलर छान गुलाबीसर होईपर्यंत आपल्याला मध्यम आचेवर हा परतून घ्यायचा आहे। मग सर्व जिन्नस आपण थंड करून घेऊया। सर्व जिन्नस थंड झाले की आपण सर्व भाजलेले मसाले एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ। सोबतच यामध्ये एक मोठ्या आकाराचा टोमॅटो चिरून घालायचा। सोबतच बारीक चिरलेली कोथिंबीर देखील आपल्याला यामध्ये घालायची आहे। हवा असल्यास तुम्ही यामध्ये थोडंसं पाणी देखील घालू शकता। आता मिक्सरचं झाकण लावून घ्यायचं आणि मिक्सरला हे वाटण बारीक असं वाटून घ्यायचं आहे। इथे तुम्ही बघू शकता हे वाटण मी मिक्सरला बारीक असं फिरवून घेतलेलं आहे। याच पद्धतीचं वाटण आपल्याला भाजी करता हवं आहे। आता आपण भाजी करायला घेऊया। या भाजीकरता तेल थोडं जास्तच लागतं, म्हणून एका कढईमध्ये आपल्याला 2 ते 3 मोठे चमचे तेल घ्यायचे। तेल आपण छानपैकी गरम करून घेऊया। तेल छान गरम झालं की यामध्ये आपल्याला बनविलेला मसाला घालायचा आहे। हा मसाला आपण मध्यम आचेवर व्यवस्थित असा 4 ते 5 मिनिटे परतवून घेऊया। 4 ते 5 मिनिटांमध्ये मसाला व्यवस्थित परततो आणि मसाल्याला तेल सुटायला देखील सुरुवात होते। आता आपण यामध्ये पावडर मसाले घालू। तर सर्वप्रथम इथे मी 2 चमचे लाल मिरची पावडर, 1 चमचाभर मीठ, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा जिरेपूड, 1 चमचाभर धनेपूड, सोबतच 1 चमचाभर काळा मसाला आपल्याला यामध्ये घालायचा आहे। मसाले छान भाजले जावे, सोबतच करपू नये याकरिता आपण यामध्ये थोडंसं पाणी घालायचे। आता पाणी घालून मंद आचेवर हे मसाले आपण 7 ते 8 मिनिटे छान असे परतवून घेऊया। 7 ते 8 मिनिटांमध्ये मसाले छान परतले जातात, भाजीला तेल सुटतं। आता यामध्ये आपल्याला उकडून घेतलेल्या शेंगा घालायच्या आहेत आणि शेंगाचंच पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे। जर तुम्हाला भाजी आणखी पातळ हवी असेल तर तुम्ही यामध्ये पाणी आणखी ॲड करू शकता। आता ही भाजी मंद आचेवर 7 ते 8 मिनिटे व्यवस्थित अशी शिजवून घेऊया। 7 ते 8 मिनिटांमध्ये इथे आपली भाजी व्यवस्थित अशी शिजवून होते। आपल्या या भाजीला छान तवंग आलेला आहे, तुम्ही पाहू शकता। आता सर्वात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर यावरती घालूया आणि भाजी ही सर्व करायला घेऊया। ही शेवग्याच्या शेंगाची भाजी अगदी चमचमीत, झणझणीत आणि तर्रीदार होते। सोबतच ही भाजी नॉनव्हेजपेक्षाही भन्नाट लागते। तुम्ही ही भाजी पोळी, भाकरी, भात कशासोबतही खाऊ शकता। तर ही शेवग्याच्या शेंगाची रस्सा भाजी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। कशी झाली कमेंट बॉक्सद्वारे आम्हाला कळवा। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत देखील शेअर करा।
चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत.